सबसिडीसुद्धा मिळवलेली आहे. ग्रीन हाऊससाठी, पॉली हाऊससाठी, जरबेऱ्यासाठी वेगवेगळ्या फुलांचं प्लांटेशन करणं. तर भारत सरकारकडून यांनी सुमारे 51 लाख रुपयाची सबसिडी मिळवलेली आहे. हा विषयसुद्धा आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की कुठल्याही पद्धतीचं यांचं फुलांची शेती किंवा जरबेरा अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे प्लांटेशन आहे तुझी शेती कुठेच दिसत नाही. आणि यांनी अनुदान तर मिळवले, त्याचेही डॉक्युमेंट्स आम्ही कोर्टाला सादर केले होते आणि प्रथमदर्शनी कोर्टाने सुद्धा त्या काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये दुसरा एक विषय असा आहे की ऑडिटरने ऑडिट केलं, पण काही ठेव पावत्या अशा आहेत की परदेशातील लोकांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. परदेशातून, अमेरिकेतून, युगांडा, याच्यातून आफ्रिकेतून ठेवी ठेवलेल्या आहेत. त्या महिलांच्या नावाने इथं ठेवी असताना त्यांच्या अकाउंटला 3-3 वर्षाचं व्याज यांनी जमा केले. तुम्ही व्याज जमा का केलं? त्यांच्या ठेवी आहेत म्हणून तुम्ही व्याज केलं, बरोबर आहे. आणि आता त्यांचं ठेवीवरचं व्याजसुद्धा गायब केलेलं आहे. आणि त्यांनी जी ठेव पावती ठेवली होती फिक्स्ड डिपॉझिट, ती फिक्स्ड डिपॉझिटची जी पावती आहे त्याच्यावरती त्यांनी कर्ज काढलेलं आहे. काय काढलं आहे? त्यांच्या पावतीवर कर्ज काढलं आहे. तर कालच आम्ही एक महिला राजश्री कनेटकर आहे यांना पोलिसांच्या समोर आम्ही हजर केलेलं होतं. कराडचे आप्पाचे PS आहेत दराडे साहेब त्यांच्यासमोर त्या महिलेला मी हजर केलं होतं. त्याचबरोबर कोर्टावर सुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे जिल्हा कोर्टाला की ह्या महिलेच्या नावानं यांनी कर्ज काढलेलं आहे. ते संपूर्ण कर्ज प्रकरण खोटं आहे. तिच्या नावानं प्रत्येक महिन्याला 11,000 रुपयाचे व्याज जमा होते. गेल्या 3 वर्षाचं व्याज आहे यांनी स्वतःच विड्रॉ केलेलं आहे. आणि त्यांचं संपूर्ण खातं आहे त्या महिलेचं राजश्री कनेक्ट करायचं ते बँकेच्या लोकांनी ऑपरेट केलेलं आहे. याचीही चौकशी व्हायला पाहिजे.